मुंब्रा दिवा भागात खाडी किनारी भराव टाकून खारफुटी नष्ट झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड या खारफुटी नष्ट होत असल्यानं शनिवारी कार्यकर्त्यांसह मुंब्रा येथील चुहा पूल परिसरात गेल्या होत्या. त्यांना जागेत प्रवेश करण्यास मनाई करण्याचा प्रयत्न जागा मालकांच्या कर्मचाऱ्यांनी केला. अखेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जागेवर बसवलेल्या कुंपणाचं दार उघडलं. तसंच तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या कालावधीत तणाव निर्माण झाला होता. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि दिवा भागात मोठ्या प्रमाणात खाडी किनारी खारफुटींवर भराव टाकण्यात आल्याचं उघडकीस आले. मुंब्रा दिवा शहरात यापूर्वीही अनेक ठिकाणी भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात आली होती. अवघ्या काही लाख रुपयात चाळी, इमारतींमधील घरे गोरगरिबांना विक्री केली होती. खारफुटी नष्ट केल्यानं गेल्या वर्षी पावसाळ्यात दिवा आणि मुंब्रा शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. दुचाकी, घरातील साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेलं होतं. आता थेट रेल्वे रुळांलगतच खारफुटी नष्ट करून भराव टाकला जात असल्यानं पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणावर गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. तसंच रेल्वे रुळ देखील पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन डी यांनी या भागात 66 एकर जागेत भराव टाकल्याचा दावा केला होता. अखेर दिवा येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पर्यावरण अधिनियम 1986 कलम 15-17 प्रमाणे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आला असला तरीही कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. फक्त गुन्हा दाखल करू नये, ज्या ठिकाणी भराव टाकण्यात आला ती जागा पूर्वस्थितीत कधी आणणार आणि दोषींना शिक्षा कधी मिळणार असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी विचारलाय.